श्री गणेशाय नमः. महाशिवरात्री निमित्त काही विशेष आणि प्रभावी उपाय. महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक अत्यंत पवित्र सण आहे. भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचे आणि शिवतत्वाच्या प्रकटीकरणाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगावर पाणी, दूध आणि बेलाच्या पानांचा अभिषेक करून भगवान शिवांचे आशीर्वाद घेतात. असे मानले जाते की महाशिवरात्रीला प्रामाणिक पूजा, जप आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात शांती, शक्ती आणि सकारात्मक बदल घडतात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर अभिषेक केल्याने विशेष फळ मिळते. सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर पाणी, दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्पण करावी. तसेच बेलाची पाने, धतुरा आणि भस्म अर्पण करावे. यामुळे शांती, आरोग्य आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे, शिवभजनाचे पठण करणे किंवा रात्रभर शिवपुराणाचे वाचन केल्याने मन शुद्ध होते आणि नकारात्मक विचार दूर होतात असे मानले जाते. रात्रभर जागरण केल्याने भगवान शिव भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात असे देखील मानले जाते. महाशिवरात्रीला केवळ भगवान शिवाचीच नव्हे तर देवी पार्वती, श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांचीही पूजा करावी. यामुळे कौटुंबिक सुख आणि शांती वाढते आणि वैवाहिक जीवनात गोडवा येतो. अविवाहितांसाठी हा उपाय लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण करतो. या दिवशी उपवास करणे हे आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. उपवास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करतो. फळांचा किंवा निर्जळ उपवास भगवान शिवांना प्रसन्न करतो आणि भक्तांचे दुःख कमी करतो. उपवासादरम्यान राग, नकारात्मक विचार आणि वाईट बोलणे टाळावे. महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा किंवा 1008 वेळा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. हा मंत्र दुःख, भय, अकाली मृत्यू आणि मानसिक ताणतणावांपासून संरक्षण करतो. नियमित जप केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात स्थिरता येते. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गरिबांना अन्न, कपडे, काळे तीळ, दूध किंवा मिठाई दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते. इतरांना दान केल्याने आपल्याकडून कळत नकळत झालेली पापे धुण्यास मदत होते आणि भगवान शिव त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात. विशेषतः गरजूंना मदत केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडतात. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते. यामध्ये वैदिक मंत्रांसह शिवलिंगाला पाणी, दूध किंवा गंगाजल अर्पण केले जाते. रुद्राभिषेक ग्रहांच्या दोषांना, विशेषतः कालसर्पदोष, राहू-केतू आणि मानसिक अशांततेमुळे होणाऱ्या दोषांना शांत करते. या विधीमुळे जीवनात स्थिरता आणि यश मिळते. महाशिवरात्रीला रात्री शिवमंदिरात दिवा लावावा. शिवपुराणानुसार भगवान कुबेर यांनी त्यांच्या मागील जन्मात रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला होता. त्यामुळे ते पुढील जन्मात देवांचे कोषाध्यक्ष बनले. त्याचप्रमाणे जर आपण देखील शिवलिंगाजवळ दिवा लावला तर आपल्यालाही धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाला काळे तीळ आणि मध अर्पण करणे हा एक विशेष फलदायी विधी मानला जातो. काळे तीळ शनिदोष, पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जांच्या शांतीचे प्रतीक आहे, तर मध जीवनात गोडवा आणि संतुलन आणतो. या दिवशी भक्तीने प्रथम काळे तीळ आणि नंतर शिवलिंगाला मध अर्पण करावे. हा विधी कामातील अडथळे दूर करतो, मानसिक ताण कमी करतो आणि जीवनात स्थिरता आणतो असे मानले जाते. तसेच हा उपाय भगवान शिवांना लवकर प्रसन्न करतो आणि साधकाला सकारात्मक परिणाम देतो. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी चालताना, काम करताना किंवा विश्रांती घेतानाही जर कोणी शांतपणे शिव शिव किंवा ओम नमः शिवायचा जप केला तर मन हळूहळू शांत आणि स्थिर होते.
शिवाचे नाव सतत स्मरण केल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे मानले जाते की श्रद्धा, भावनेने आणि भक्तीने या नावाचा जप केल्याने आध्यात्मिक शांती मिळते आणि भगवान शिवाच्या कृपेने इच्छित फळ प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला बेलपत्रावर इच्छा लिहून भगवान शिवाला अर्पण करणे हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. यासाठी एक ताजे, स्वच्छ 3 पानाचे बेलपत्र घ्यावे आणि त्यावर चंदन किंवा कुंकाने आपली इच्छा किंवा संकल्प लिहावा. नंतर श्रद्धेने आणि भक्तीने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावे. असे मानले जाते की बेलपत्र भगवान शिवांना खूप प्रिय आहे आणि त्यावर लिहिलेली कोणतीही मनापासूनची इच्छा लवकर पूर्ण होते. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिवलिंगाजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री शिवलिंगाजवळ तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि भगवान शिवाचे ध्यान करावे. दिव्याची ज्योत अज्ञानाचा अंधकार दूर करते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते. हा उपाय मानसिक ताण, भीती आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः उपयुक्त आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे दूध आणि उसाचा रस अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. कच्चे दूध शुद्धता, शांती आणि मनाची पवित्रता दर्शवते, तर उसाचा रस जीवनात गोडवा, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता दर्शवते. या दिवशी भक्तीने प्रथम शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे, त्यानंतर उसाचा रस अर्पण करावा. असे मानले जाते की या प्रथेमुळे मानसिक ताण कमी होतो, आर्थिक समस्या कमी होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीच्या संधी निर्माण होतात. शिवाय ही प्रथा भगवान शिवांना लवकर प्रसन्न करते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करते, असे मानले जाते.